मॅडम ढळण मग मला जेवण पण नाही करून दिलं आणि आमच्या बाळ उठून गेलेले आहे. कसं बघतंय हे भामट, तरी सुद्धा यांचा अजून पत्ता नाही. अजूनपर्यंत हे दोघं पण आलेलेच नाहीयेत. मी चाललोय घरी आमच्या आणि तुम्हाला गाडीचं पहिले दाखवते. हे बघा, आम्हाला अपोला घेऊन नाही ना, हॉस्पिटलला पण जायचंय. हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आता काय प्रिशाला मस्त अशी आंघोळ घातली आहे आणि तिला झोपवायचा माझा प्रयत्न चालू आहे, पण मॅडम आता बहुतेक सांगतायत नाही. हे बघा, आणि या मॅडम ढळण लागली हसायला. काय असं काय करती? हां, वा बघितलं. आता मॅडम झोपता का नाही बघते, धोका तर देते मी तिला. बघू, झोपली तर बरं होईल. मला कपडे वगैरे पण तिचे पिळून टाकायचे. आणि आता साहेब आहे ना, गाडीचं काम बघायसाठी गेलेत की किती झालंय किती नाही. लवकर गाडी झाली का म्हणजे लवकर घरी जाता येईल त्या हिशोबाने. मग तर बघू. तशी तर साहेबांनी आज सुट्टी टाकली आहे. जायचं होतं पण सुट्टी टाकून दिली गाडीचं काम करून घेण्यासाठी. मग आता बघू. झोपतच सोनू, झोप लवकर. बघा गाईज, आमची झोपसुद्धा झाली. आंघोळ वगैरे होऊन आमची झोप झालेली आहे आणि आम्ही रेडी झालो आहो. ओके नाही. मग मला जेवण पण नाही करून दिलं आमटे. आणि ना, रिमझिम पाऊस चालू आहे. आपूचे कपडे वाळत घातले तिथे, सुकले तर बरं होतील. आमच्या गाया बाहेरच आहेत. नेमका पाऊससुद्धा येतोय पण बारीक आहे. आणि नेमका आई पण नाही आहेत, आई कामाला गेल्यात आणि आबा आणि हे थोडंसं गावात गेलेत, थोडं काम होतं म्हणून. आणि गाडीचंही बघायचं आहे, मग त्याच्यामुळे ते तिकडेच गेले. सकाळपासून अजून काही आलेलं नाही. आणि आमच्या बाळ उठून गेलेलं आहे. कसं बघतंय हे भामट. सगळं कळतं मॅडमला, हो ना, कळतं ना. माझं जेवण राहिलंय, बाकी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता हिला खाली ठेवते आणि मी पण जेवण करून घेते. बघा, ते कपड्यांना बघते ना, हिचं चाललं नाटकं. काय नको जाऊ तिकडे. हारू बघ, हारू कुठे? आवाज दे बरं. हम्मा ये. बघा कसं चालू, बघा हिचे नाटकं. बघा कशी मस्ती आली आहे मॅडमला. अशी मस्ती करायची आहे भामटीला. हो, झोप आली तुला आता. अच्छा, जिजूबाला आला. अगं, तो अर्धी नेहमी खाली चालली अप्पू. बघा काही जवळ आहे ना, 4:45 झालेत, तरी सुद्धा यांचा अजून पत्ता नाही. अजूनपर्यंत हे दोघं पण आलेलेच नाही आहेत. आणि खूप अक्षरशः आहे ना, खूप बोर झाले. कारण की लाईटसुद्धा नाही आहे इथे. लाईट गेलेली आहे आता सकाळची. जवळजवळ 8 वाजल्याची लाईट गेली. म्हणले होते 4 वाजता लाईट येईल, तर 4 वाजता लाईट आली पण होती, पण ती फक्त 5-10 मिनटंच. आणि पुन्हा लाईट गेली. अक्षरशः कंटाळा आला. एक तर आम्ही दोघीच आहे, करमतच नाही आहे. हो ना, करमत नाही ना अप्पू. मॅडमची तर काय 2-3 वेळा झोप झालेली आहे. मला तर काही झोपच नाही लागली अक्षरशः. कसं आहे ना, सगळेजण असले ना मग काही नाही वाटत, आणि दोघीच जणी आहे ना मग खूप बोर होतं आहे. काय आता कधी येतात कुणास ठाऊक. आज पण घरी जायला जमतंय का नाही काय माहिती. अप्पू, तुला नाही बोलायचं कशाला. इकडे बघ, इकडे बघा अप्पू, इकडे बघ. बघायचंच नाही आहे मॅडमला. भामटे, इकडे बघ ना. असं आटकायचं बघितलं. आत्ता जस्ट झोपेतून उठली आहे ती. आता थोड्या वेळापूर्वी झोपली होती. ही काही एवढ्या वेळ नाही झोपली बरं का, अर्धा तास झोपली असेल त्याच्यानंतर. आणि आता उठली आहे मॅडम, उठली आहे. कधी येत आहे ते काय माहिती राव. कंटाळा आला ना आम्हाला. आम्ही चाललोय घरी आमच्या. ते सकाळी लवकर उठूनच आवरून वगैरे असं निघलोय. तसं आम्ही पारुशीच आहे, तसंच निघले आम्ही. काय आंघोळी वगैरे नाही केली. आता घरी गेल्यावरच फ्रेश होऊ. चहा वगैरे घेतला घरी आणि प्रिशा आता झोपलेली आहे गाडीत. आलोय आम्ही घरी आता. आणि तुम्हाला गाडीचं पहिले दाखवते. हे बघा,
बघा ही जी साईड आहे ना गाडीची, हे बघा ही साईड, आता ओके झाली आहे काम केल्यापासून. कलर वगैरे केला आहे ना, तर ते जरा आता वेगळंच दिसते थोडंसं. तर गाडीचं काम झालेलं आहे फायनली. आणि खरंच आहे ना, काल मला एंड करायलाच जमला नाही ब्लॉगचा, कारण किशोर उशीर आला. आणि खरं तर माझ्या पण लक्षात नाही राहिलं, मेन म्हणजे मी सुद्धा विसरून गेले उशीर आल्यामुळे, सगळी गडबड झाली. मग तिथून पुढे जेवण वगैरे, आणि सकाळी सुद्धा आम्हाला लवकरच निघायचं होतं, म्हणून मग काय आवरण्यात आणि त्याच्यात तसंच लगेच आवरून झोपून घेतलं. आणि सकाळी सुद्धा उठून आहे ना, आता साहेबांना तर ऑफिसला जायचं आहे. बघा आता वाजलेत 8:15 झालेत, 8:15 झालेत. आता पटकन असं घरात आता झाडून वगैरे घ्यावं लागेल. आता 2 दिवस घर बंद होतं, आता मस्त असं झाडून वगैरे घेते, आवरते. आणि आंघोळीचं पाणी सुद्धा ठेवायचं आहे आता तापवायला, हो की नाही बाळ. हे बघा कसं हसतंय बाळ. आम्हाला अपोला घेऊन आहे ना हॉस्पिटलला पण जायचं आहे. आता मला डॉक्टरांना आहे ना तिच्या जेवणाचं वगैरे, म्हणजे तिला काय काय खाऊ घालायचं, कसं वगैरे ते सगळं विचारायचं आहे. ते सॉलिड कसं स्टार्ट करायचं आहे ते सगळं विचारायचं आहे, म्हणून आम्हाला आता जरा हॉस्पिटलला पण जायचं आहे. आता बघू, साहेबांना आज लवकर आले तर शक्यतो आजच जाऊ, नाही तर उद्या जमलं तर मग उद्या जाऊ. पहिले पाणी वगैरे स्टार्ट करावं लागेल मला तिला. तसं तर मी तुम्हाला दाखवेलच की तिला मी फर्स्ट टाईम पाणी देताना सुद्धा, आणि फर्स्ट टाईम मी तिला काय खाऊ घालणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल, कसं करणार आहे काय, हो की नाही. थोडीशी सर्दी झाली वाटतं आम्हाला, थोडासा खोकला चालू आहे, थोडीशी खोकलत होती, तर काल मी खोकल्याचं औषध दिले. पडशी लप्पू. चला आता पटकन आवरून घेते.